जिल्ह्यात गेल्या 3 वर्षापासून रानटी हत्तीचा कळप अक्षरशः धुमाकूळ घालत असताना जीव धोक्यात घालून हत्तीच्या जवळ जाण्याची नागरिकांची बेफिक्री मात्र कमी होताना अजूनही दिसत नाही. फक्त एक फोटो किंवा एक व्हिडिओ काढण्याच्या नादात एखाद्याचा जीव जाऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसेल का? नुकताच सावली तालुक्यामध्ये रानटी हत्तीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आणि आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोलीच्या चांदाडा रोड परिसरात हत्तीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याच्या नादात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वन्य प्राण्यांच्या खूप जवळ जाणं, त्यांना चिडवणं किंवा परफेक्ट व्हिडिओ काढण्याच्या नादात सुरक्षित अंतर विसरणं ही एक मोठी चूक ठरू शकते. वन्य प्राणी कधी आणि कशी प्रतिक्रिया देतील याचा अंदाजा कुणालाच नसतो. वन विभागाने वारंवार आवाहन करूनही काही जण सेल्फी आणि व्हिडिओच्या नादात थेट हत्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. अशाच निष्काळजीपणामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. याआधीही गडचिरोलीत सेल्फी आणि व्हिडिओ काढण्यासाठी जवळ गेलेल्या लोकांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वन्यजीव दिसला तर उत्सुकता ठेवा, पण सुरक्षित अंतरही ठेवा. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. कंटेंट पुन्हा बनवता येते, पण गेलेला जीव परत येत नाही. कारण जंगल हे आपलं स्टुडिओ नाही आणि वन्य प्राणी ही कंटेंटसाठी प्रॉप्स नाहीत.